सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि मनापासून आपले धन्यवाद। आपले जे व्हिडिओज इंद्रधनु विलेज असतील किंवा नक्षत्र असतील, जे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतायत, माझं गाव माझं घर असं जे आपलं अभियान चालू आहे, जे कॅम्पेन चालू आहे, याला तुमचा खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय, त्याच्याच करता हे मनापासून धन्यवाद। पहिली गोष्ट म्हणजे आजही आपण व्हिडिओ जो करणार आहोत त्याच्यामध्ये आपण ॲडिशनल अम्युनिटीज विषयी बोलणार आहोत आणि त्याचबरोबर नेहमीचाच एक असा वेगळा विषय। पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट खास करून इथे नमूद करायची आहे, ती म्हणजे आपली आता नुकतीच एक नॉलेज सिरीज म्हणजे बिहाइंड द सीन अशी सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये आमचे मोठे भाऊ म्हणजे आमचे मोठे बंधू आर्किटेक्ट संदीप जोशी आपल्यापर्यंत खूप चांगले म्हणजे इन्फॉर्मेशनल व्हिडिओज आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत आणि मलाही कल्पना आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खूप काही त्याच्यातनं ज्ञान मिळतंय आणि प्रत्यक्षात प्रकल्प कसे असले पाहिजेत किंवा नक्की रेराच्या बाबी काय असतात, लीगल बाबी काय असतात, याची तुम्हाला खूप चांगली माहिती ते तुमच्यापर्यंत पोहोचवतायत आणि त्यालाही तुमचा खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय, याबद्दल अजून एकदा धन्यवाद। आपण आता आपला जो पहिला व्हिडिओ आहे म्हणजे जो ॲडिशनल अम्युनिटीज आहे याविषयी मी तुम्हाला आज खास करून सांगणार आहे, कारण ॲडिशनल अम्युनिटीज मधला आपला जो स्विमिंग पूल आहे तो जवळजवळ 60 ते 65% तयार झालेला आहे आणि हा स्विमिंग पूल कशा पद्धतीने होणार आहे किंवा होतोय याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। चला माझ्या आता आपण आलेलो आहोत ते इंद्रधनु प्रकल्पाच्या ॲडिशनल अम्युनिटीजकडे। हा ॲडिशनल अम्युनिटीजचा हा संपूर्ण भाग जो आहे हा जवळजवळ 1 एकरात पसरलेला आहे, ज्याच्यामध्ये ही पहिली फेज आहे। पहिल्या फेज मध्ये आपला स्विमिंग पूल आणि त्याचबरोबर क्लब हाऊस सुद्धा आहे। माझ्या लेफ्ट साइडला आता जो तुम्ही पाहताय तो स्विमिंग पूल आहे, जो 35 बाय 25 असा मोठा स्विमिंग पूल आहे, ज्याच्यामध्ये 2 सेक्शन आपण केलेले आहेत। एक म्हणजे मोठ्यांकरता आहे आणि त्याचबरोबर छोट्या मुलांकरता सुद्धा आहे। तो स्विमिंग पूल मी तुम्हाला दाखवेलच आणि त्या स्विमिंग पूलच्या बाजूला आपली क्लब हाऊसची सुद्धा आखणी झालेली आहे। त्याच्यामुळे इंद्रधनुच्या ज्या ॲडिशनल अम्युनिटीज आहेत या अत्यंत सुंदर होणार आहेत। त्यातला हा पहिला स्विमिंग पूल जो 65% पूर्ण झालेला आहे तो आपण पाहूया। स्विमिंग पूलला येण्याकरता आपल्याला या 4 पायऱ्या चढाव्या लागतात, कारण हा जो आपला ॲडिशनल अम्युनिटीजचा सेक्शन आहे तो असा उंचावरती आहे आणि इथे उंचावरती आल्यानंतर ज्याला तुम्ही समोर बघता तेव्हा एक सुंदर असा निसर्ग आणि विहंगम दृश्य दिसतं। माझ्या एक्स्ट्रीम लेफ्टला हा आपला स्विमिंग पूल आहे। हा 35 बाय 25 चा स्विमिंग पूल आहे। याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत, एक आपला मोठ्यांकरता सेक्शन आहे आणि पुढचा सेक्शन हा लहान मुलांकरता आहे, कारण त्या पद्धतीने तो डिझाईन केलेला आहे। या स्विमिंग पूलमध्ये काही वेगळ्या गोष्टी सुद्धा आहेत, म्हणजे या स्विमिंग पूलमध्ये एक गझिबो, छान असा सुंदर असा गझिबो डिझाईन केलेला आहे की या गझिबो मध्ये तुम्ही अगदी फॅमिली सगळे येऊन गप्पा मारू शकता। गझिबोच्या बाजूला फिल्टर युनिट करता जागा ठेवलेली आहे आणि या फिल्टर युनिटच्या बाजूला आपण शॉवरिंग सेक्शन केलेला आहे, म्हणजे चेंजिंग रूम केलेली आहे। 2 शॉवर सेक्शन त्या ठिकाणी येणार आहे, म्हणजे स्विमिंग पूल मधनं तुम्ही बाहेर आलात की इथेच शॉवर घेऊन तुम्ही आपल्या घरी जाऊ शकता। असा हा स्विमिंग पूल, ज्याचं आमचं टार्गेट आहे की मोस्ट प्रोबॅबली जानेवारीच्या पहिल्या वीक मध्ये हा ऑपरेशनल होईल। त्याच्यामुळे सगळ्यांनी म्हणजे ह्या प्रकल्पातले जेवढे आपले सगळे कस्टमर्स आहेत, म्हणजे रादर आम्ही कस्टमर म्हणतच नाही त्याला, आमचे फॅमिली मेंबर्स आहेत, हे या ठिकाणी येऊन स्विमिंग पूलचा आनंद नक्की घेऊ शकतात। या स्विमिंग पूलच्या बाजूचा जो सेक्शन आहे तो म्हणजे क्लब हाऊस होणार आहे त्या ठिकाणी। असा हा पहिला फेजचा हा संपूर्ण अम्युनिटी सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये आज मी तुम्हाला स्विमिंग पूल विषयी माहिती दिली। क्लब हाऊसची सुद्धा हळूहळू आखणीला सुरुवात झालेली आहे। पुढच्या 6 महिन्यामध्ये क्लब हाऊस सुद्धा सुंदर पूर्ण होईल। इंद्रधनु प्रकल्प हा ॲडिशनल अम्युनिटीज सहित असा सुंदर असा प्रकल्प होतोय। अशी एक सुंदर गेटेड कम्युनिटी असणार आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला प्रकल्पातनं बाहेर जायची गरजच नाहीये। या ठिकाणी म्हणजे अगदी इंद्रधनु प्रकल्पाच्या बाहेर गेला 2 मिनिटावरती पितांबरीचं रुचियाना रेस्टॉरंट आहे, त्याच्यामुळे या प्रकल्पाला लागणाऱ्या सगळ्या सुखसुविधा या प्रकल्पामध्येच आहेत।
आता आपल्या व्हिडिओ मधला हा एक महत्वाचा विषय, एक असा टेक्निकल विषय आणि त्याचबरोबर थोडासा सामाजिक. टेक्निकल विषय या अर्थाने की महत्वाची गोष्ट म्हणजे क्वालिटी कॉन्शियस असणं. आता क्वालिटी कॉन्शियस म्हणजेच नक्की काय, तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपल्याला ज्या दृश्य स्वरूपातल्या ज्या गोष्टी दिसतात ज्याच्यावरती आपण पटकन विश्वास ठेवतो, पण अदृश्य स्वरूपातल्या गोष्टी या आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे आताच आपल्या प्रकल्पांमध्ये होणारं भूकंपरोधक बांधकाम, त्याचबरोबर त्याच्यामध्ये वापरलं जाणारं M200 ग्रेडचं कॉन्क्रीट आणि त्याचबरोबर असलेली कलर संगती. इव्हन आपण हे जे कलर सुद्धा जे आहेत ते एशियन पेंट्स कडनं ज्याला आपण हे कलर्स घेतो, ज्याच्यामध्ये अल्टिमा अपेक्स सारखे आपण त्या ठिकाणी कलर अप्लाय करतो. याचं कारण काय असतं की ज्या वेळेला तुम्ही बंगला घेता त्यावेळेला पुढची 10 वर्ष सुद्धा तुम्हाला कलर मारण्याची गरज नाही भासली पाहिजे. अशा पद्धतीने हे टेक्निकल या सगळ्या टेक्निकल बाबींवरती विचार केलेला असतो. आता याच प्रकल्पामध्ये म्हणजे इंद्रधनु आणि नक्षत्र हे जे 2 प्रकल्प आहेत, याच्यामध्ये आम्ही अगदी छोट्या छोट्या बारीक गोष्टींचा विचार केलेला आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे याच्यामध्ये असलेल्या ज्या ऍडिशनल अम्युनिटीज आहेत, या अम्युनिटीजमुळे आपल्याला सुसज्ज असा हा प्रकल्प म्हणजेच ही गेटेड कम्युनिटी तुम्हाला मिळते. या प्रकल्पातनं बाहेर जायची तुम्हाला गरजच भासत नाही. आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट केलेली आहे ती म्हणजे सिनियर सिटीजन करता असलेला क्रिटिकल अलार्म. हा क्रिटिकल अलार्म हा अशा पद्धतीने तो डिझाईन केलेला आहे की जर त्यांना एखाद्या मदतीची गरज भासली तर ते ह्या अलार्मचा उपयोग उत्तमरित्या करू शकतात, जेणेकरून आपल्या सिक्युरिटीची मदत त्यांच्यापर्यंत इमिजिएटली पोहोचू शकते. अशी ही संपूर्ण असलेली क्वालिटी ज्या आपल्या प्रकल्पामध्ये तुम्हाला दिसतेच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असलेला विकासकाचा प्रदीर्घ अनुभव, जो आज आपल्या गाठीशी 11 ते 12 वर्षाचा हा अनुभव आहे. कारण आज या दापोली सारख्या क्षेत्रामध्ये काम करून आपल्याला जवळजवळ 12 वर्ष झालेली आहेत. या महत्वाच्या बाबी तर आपण तपासून पाहिल्याच पाहिजेत. दुसरा विषय होता तो थोडासा सामाजिक होता. सामाजिक म्हणण्यापेक्षा आपल्या घराघरातलाच विषय आहे तो. म्हणजेच बऱ्याच वेळेला काय होतं की ज्या वेळेला सगळ्यांशी बोलणं होतं त्यावेळेला खूप जण म्हणतात की अरे आपण इथे घर घेतल्यानंतर आपण किती वेळा येणार आहोत. पण माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं एकच आहे की कुठलीही वास्तू ही तथास्तु म्हणते. याचं कारण काय असतं ना की ज्या वेळेला आपण एखादं घर घेतो त्यावेळेला त्या घराचा उपभोग घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि निव्वळ घराचा उपभोग घेणं नाही तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला गावांचा वारसा देणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि तेच काम आपल्याला करायचंय, आपल्या पिढीला करायचंय, येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्याला गाव हे दाखवायलाच पाहिजे. आता बऱ्याच लोकांशी बोलल्यानंतर असाही काही कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचतात की इथे अप्रिशिएशन काय होणार. मला तुम्हाला सगळ्यात महत्वाची बाब इथे हे सांगायची आहे की आपलं जे अप्रिशिएशन आहे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी बंगला घेता, तुमचं घर घेता, त्यावेळेला इथे असलेलं पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट तुमची हेल्थ वाढवतं, तुमच्या हेल्थमध्ये 5 ते 10 वर्षांची वृद्धी करतं. आणि निव्वळ हेल्थ नाही तर वेल्थच्या दृष्टिकोनातनं काय बेनिफिट्स तुम्हाला मिळतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे मला एक तुम्ही सांगा की 2015 किंवा 2014-15चा जर काळ पाहिला ज्याच्यामध्ये आज आपला सेन्सेक्स म्हणजे आपलं जे मार्केट आहे ते कुठेतरी 25,000 होतं आणि आज मार्केट 85,000 पर्यंत पोहोचलेलं आहे. तसंच रिअल इस्टेट सेक्टरचं सुद्धाही आहे. आज 2014 साली ज्या वेळेला आमचा पहिला प्रकल्प निसर्ग विहार जांभा सिटी ज्या वेळेला प्रत्यक्षात स्वरूपात आला त्यावेळेला त्यातला असलेला 1 BHK बंगला हा 19 लाखाला विकला गेला. आणि आजच म्हणजे 10 वर्षांनंतर तोच बंगला, तोच 1 BHK बंगला 46 लाखापर्यंत आहे. म्हणजेच दुपटीपेक्षा सुद्धा त्याचं अप्रिशिएशन झालेलं आहे. म्हणजेच मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय की जे अप्रिशिएशन आहे ते इथे आल्यानंतर निव्वळ वेल्थ मध्ये अप्रिशिएशन नाही तर हेल्थ मध्ये सुद्धा अप्रिशिएशन होतं. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की इंद्रधनु आणि नक्षत्र ह्या प्रकल्पामध्ये घर अवश्य करा. आता येणारा मार्गशीर्ष महिना हा आमचा भरपूर ऑफर्स घेऊन येणार आहे.
5 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत भरपूर अशा ऑफर्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. तेव्हा या ऑफर्सचा लाभ तुम्ही नक्कीच उचलणार याची मला पुरेपूर खात्री आहे. धन्यवाद.